एडसेन्स क्लिनिकच्या वतीने मातृदिन साजरा, मातांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य। 2025 मध्ये एडसेन्स क्लिनिक आपला दशकपूर्ती सोहळा साजरा करत आहे। आजपर्यंत मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी एक महत्त्वाचं ठिकाण तसेच राज्यस्तरीय पॉवर वुमन्सने सन्मानित झालेल्या गंगापूर रोड जिहान सर्कल येथे डॉक्टर श्रुती पाटील आणि डॉक्टर पारुल दिवान यांनी सुरू केलेल्या एडसेन्स क्लिनिकच्या माध्यमातून स्पीच थेरपी, स्पीच लँग्वेजेसमध्ये सर्वोत्कृष्ट उपचार पद्धती, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि विकासात्मक आव्हाने असलेल्या मुलांच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी खोलवर रुजलेल्या इच्छा आणि वचनबद्धतेने आपला प्रवास सुरू केला। डॉक्टर श्रुती पाटील आणि डॉक्टर पारुल दिवान यांनी आजपर्यंत नाशिकमधील अनेक संवेदनशील जन्माला आलेल्या मुलामुलींचे आपल्या एडसेन्स क्लिनिकमध्ये उपचार करून त्यांच्या मातांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य दिलं आणि आजपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करून त्यांनी एक अशी जागा तयार केली जिथे तज्ञ काळजी करुणा पूर्ण करते। अशा या संवेदनशील बालकांच्या मातांचा सत्कार एडसेन्स क्लिनिकच्या वतीनं नाशिकच्या गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे नुकताच पार पडला। या ठिकाणी मातांसाठी मनोरंजनात्मक खेळ आणि अल्पोपहाराचं आयोजन करून एक आगळावेगळा मातृदिन साजरा करण्यात आला। एडसेन्स क्लिनिकमधून आजपर्यंत अनेक बालकांचे उपचार झाले असून डॉक्टर श्रुती पाटील आणि डॉक्टर पारुल दिवान यांचं या मातांनी मनापासून आभार मानले। नमस्कार, मी डॉक्टर श्रुती पाटील आणि डॉक्टर पारुल दिवान। आम्ही दोघी पण फाउंडर्स आहोत एडसेन्सेस ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपी क्लिनिकचे। गेल्या 12 वर्षापासून आम्ही एकत्र काम करतोय। ज्या मुलांना डेव्हलपमेंटल डिलेज असतात किंवा ज्या मुलांना डेव्हलपमेंटल लर्निंग डिफिकल्टीज असतात त्या मुलांना आम्ही ऑक्युपेशनल थेरपी आणि स्पीच थेरपीच्या माध्यमातून ट्रीट करतो आणि आमचा बेसिक मिशन हाच आहे की त्यांना जेवढं आपल्याला इंडिपेंडेंट करता येईल, त्यांच्या पालकांना जेवढं मदत करता येईल आणि त्यांना जेवढं मेनस्ट्रीमिंग म्हणजे त्यांना इंडिपेंडेंट करून नॉर्मल एक लाईफ कसं देता येईल हा आमचा हेतू आहे आणि त्यावर आम्ही जोरदार प्रयत्न करतो आणि काम करतो गेल्या 12 वर्षापासून नाशिकमध्ये। आज आम्ही मदर्स डे साठी म्हणजे त्या निमित्ताने एक छानसा कार्यक्रम केला होता, कारण बरेचदा ज्या पेरेंट्सला म्हणजे ज्या मदर्सला स्पेशल चिल्ड्रन असतात त्यांना अगदी म्हणतो ना आपण बेसिक गरजांसाठी सुद्धा वेळ काढता येतच नाही। खूप थकलेले असतात, मेंटली फिजिकली एक्झॉस्टेड असतात। सो त्यांच्यासाठी म्हणून आपण एक काहीतरी एक कॉज म्हणून आपण एक त्यांच्यासाठी कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता, जिथे फक्त गेम्स ठेवले होते आणि डान्स प्रोग्राम ठेवला होता त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी, जेणेकरून ते फ्रेश होतील, ते रिलॅक्स होतील। म्हणजे जेव्हा ते पुन्हा घरी जातील तर त्या मुलांना ते अजून जोमाने, अजून उत्साहाने छान त्यांच्यावर काम करतील, जेणेकरून मुलांनाही आई बरोबरचं एक बॉन्ड क्रिएट होईल आणि घरातलंही वातावरण छान होईल। सो या हेतूने आम्ही मदर्स डे स्पेशल हा एक इव्हेंट केला होता। सो थँक्यू। ज्याही मुलांना न्यूरो डेव्हलपमेंटल डिसेबिलिटीज आहेत किंवा बोलण्याचे, ऐकण्याचे विकार आहेत, ज्यांच्यात खूप चंचलता आहे, अशी मुलं यांना आम्ही मेजरली ट्रीट करतो। तर तुम्हाला तुमच्या आसपास किंवा तुमच्या शाळांमध्ये जर अशी कुठली मुलं आढळत असतील ते जरूर आमच्याकडे म्हणजे एडसेन्सेस पीडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरेपी एंड स्पीच थेरेपी क्लिनिक यांच्याशी संपर्क करू शकतात। मेरा नाम भावना है, मैं लियांश की मामा हूँ। मेरा बच्चा एक ऑटिस्टिक बच्चा है। जब वो 2.5 साल का था तब मैंने एडसेन्सेस ज्वाइन किया था। आज वो 4.5 साल का है। तब वो बहुत ज्यादा हाइपर एक्टिव था, अभी उसका हाइपर एक्टिविटी कंट्रोल है और वो बहुत ज्यादा बोलने भी लगा है। पहले वो सिंगल वर्ड भी नहीं बोलता था। तो एडसेन्सेस ज्वाइन करने के बाद मुझे फायदा तो हुआ है और आगे भी मैं यहाँ पर कंटिन्यू करूंगी क्योंकि बहुत सारे चेंजेस हैं लियांश के अंदर। थैंक यू। माझे नाव स्वप्नाली महेश संकलेच आहे। मी माझ्या दोघी मुली ट्विन्स आहेत, त्यांच्यासाठी इथे एडसेन्सेस मध्ये अंमळनेरवरून मी इथे आली आहे। त्यांना जेनेटिक प्रॉब्लेमचा इश्यू होता। मी खूप दवाखाने केले पण त्यांना काही इम्प्रूव्ह नव्हता। पण जसं मला इथे कळालं श्रुती मॅडम बद्दल तर त्यांच्यात एका महिन्यातच खूप सारा बदल दिसला आणि मला येऊन 8 महिने झाले। त्यांच्यात खूप म्हणजे बराच 100% बदल झालेला आहे। मी त्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार मानते, सगळ्या टीमचे आभार मानते। नमस्कार। नमस्ते, माझे नाव मंगला मानसिंग राजपूत। मी माझ्या नातूसाठी भरपूर दवाखाने, हॉस्पिटल वगैरे सगळे भरपूर ठिकाणी केलं पण मला काही फरक जाणवला नाही। पण जेव्हा मी मुंबईला दादरला 3 वर्ष केलं, मग मी इकडे नाशिकला आल्यापासून मला सांगितलं गेलं की श्रुती मॅडमचं तुम्ही जाऊन बघा। तर मग श्रुती मॅडम मी यांच्यामध्ये आली तर माझ्या विराजला खूप म्हणजे पहिल्यापेक्षा खूप हायपर होता, आता खूप फरक पडलेला आहे आणि मी सगळ्या त्यांची आणि त्यांच्या सगळ्या स्टॉफची खूप आभारी आहे। खूप
खूप छान वाटलं. रोज सेशनला आणा मुलांना, तिथे पाऊण तास घालवा, तिथे बेंचवर बसा. आज 1 तास कसा गेला समजलंच नाही आहे. असं वाटतंय अजूनही रात्रभर बसवलं तरी चालेल. थँक्यू सो मच. तुमच्यामुळे सगळ्या आयांना काहीतरी एक वेगळा दिवस घालवण्याचा एक अनुभव आला वेगळा. घर आणि मुलं 1 तास बाजूला होते. खूप छान वाटलं, खूप छान. थँक्यू सो मच सगळ्यांकडे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.